सोनालीचं इविक्शन प्रिडिक्टेबल होतं का शॉकिंग होतं? कारण ओंकार आणि सोनाली दोघं सेम पेजवरती होते. पण ओंकारच्या बाबतीत त्याचं एक अँगल चालू आहे दिव्यासोबत किंवा फ्रेंडशिप काही आहे ते चालू आहे. त्याच्यामुळे त्याला ठेवलं असेल बेबी. जी सोनाली जी तुलना निक्की तांबोलीसोबत करत होते, पण ती अनफॉर्च्युनेटली निगेटिव्हची पॉझिटिव्ह दिसली आणि लोकांना ती आवडू लागली. तिचा शोमध्ये कॉन्ट्रिब्युशन काही नव्हतं. ती कोणते टास्क खेळत नव्हती किंवा तिला गेम समजत होता, त्यामुळे ती अननेसेसरी फाईट पण करत होती. मे बी त्यामुळे तिला काढलेलं असेल बिग बॉसने. आणि ओंकार फिजिकली फाईट तर करतोच, म्हणजे टास्कमध्ये फिजिकली गोष्टी करतो आणि दिव्यासोबत एक अँगल पण चालू आहे, त्याच्यामुळे त्याला मे बी ठेवलं असेल. तर आज आपण पाहिलं की सागर यांना ना सांगितलं की तुमचे ना डबल फेस दिसताय. जसं प्रभूसोबत तुम्ही ज्यावेळेस भांडण करताय किंवा बोलताय तर खूप मोठा आवाज असतो आणि तन्वीसोबत सेम गोष्टीवरती तुम्ही खूप शांततेत बोलताय. तर प्रभू हा सॉफ्ट टार्गेट झालेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ज्या प्रकारे प्रभूला ज्यावेळेस प्रभू त्यांचं भांडण झालं त्यावेळेस सागर सांगतात की त्यांना स्पून स्पीडिंग केलेली आहे तन्वीने किंवा बाकीचे कंटेस्टंट आहे त्यांनी, स्पेशली तन्वीने, असं त्यांचं म्हणणं होतं. पण इथं ज्यावेळेस प्रभूला समजवायची वेळ होती त्यावेळेस तिथे त्याला अनुश्री समजवत होती की मोठ्यांशी कसं बोलायचं, रिस्पेक्ट करायचं. ती अनुश्री जे राखेसोबत जे बोलत होती तीच तिला सांगत होती की रिस्पेक्ट कशी करायची. जोक होता हा. तर ज्या प्रकारे सांगितलं की सागर ह्यांना पण सागरचं म्हणणं होतं की त्याला स्पून स्पीडिंग केली. पहिली गोष्ट की जो प्रभू आहे तो खूप स्मार्ट आहे. त्याला ना बिलकुल कोणाचं तो स्वतःच्या गोष्टी, त्याला इतक्या गोष्टी समजतात की कॅमेरा अँगल कसा आपल्याकडे येतो त्यावेळेस आपण काय बोलायचं, कसा बिहेव करायचा, त्याला सगळ्या गोष्टी तुमच्यापेक्षा जास्त समजतात आणि तो प्रॉपर गेम खेळतोय. त्यामुळे ना त्याला कोणी स्पीडिंग करू शकत नाही. तर तन्वी त्याच्यानंतर त्याला समजवत पण होती, पण त्याने क्लिअरली सांगितलं की तुम्हाला सांग पण माझं मी बोलतो असं त्याला सांगितलं. त्याच्यानंतर तन्वीला सांगितलं की तुम्ही तुमचे मुद्दे बरोबर असतात, पण तुम्ही मुद्द्याची सुरुवात करताय पण त्याची फिनिश लाईन तुम्हाला माहीत नाही. तो मुद्दा स्टार्टिंग होतो आणि कुठे जाऊन थांबतो त्याला काही एंडच नाही. आणि ज्या प्रकारे तिथं सोनालीचा पॉईंट होता, सोनालीचा मुद्दा बरोबर होता, पण जे कॅरेक्टरवरती तिनं बोलली किंवा ती कॅरेक्टरवरती बोललीच नव्हती. जे कॅरेक्टरचा मुद्दा होता तो तन्वी स्वतः घेऊन आलेले होते की तुम्ही माझ्या कॅरेक्टरवरती बोललाय. फेक अँगल, फ्रेंडशिप असो किंवा अँगल असो, जो स्वतःच तिने क्रिएट केला आणि स्वतःच त्याच्यावरती भांडण करत होती. आणि त्याच्यानंतर ती विशालवरती गेली, जो विशाल म्हणत होता की पर्सनल नाही, रिलॅक्स हो. किंवा दीपाली ताईवरती ती गेली की तुम्ही पण एक बाई आहे तर त्याच्यासाठी स्टँड नाही घेतलं. तर ह्या सगळ्या गोष्टी तिने स्वतःहूनच क्रिएट केल्या. तिच्या समोर जर सोनालीच्या जागी रुचिता असती तर रुचिताने पण तिला दिल्या असतं आणि रुचिता इथं वाईट झाल्या असती. पण सोनालीला सोनाली कोणाला गिव्ह बॅक देत नाही, कारण तिला माहिती आहे की हा गेम काय आहे. तिला तन्वीला पण सांगितलं. त्याच्यानंतर प्रभू आणि दीपाली ताई यांना सेव्ह करण्यात आलं आणि त्यांना सगळ्यात जास्त वोट होते त्याच्यामुळे मे बी, किंवा प्रभूला इतके नव्हते. पण विशाल आणि करण हे खूप जास्त ओव्हर कॉन्फिडन्स आहे, त्यांना जास्त वोटिंग आहे. पण विशाल आणि करण खूप जास्त ओव्हर कॉन्फिडन्स आहे त्यांच्या फॅनच्या जोरावरती. आणि तर विशालला सांगितलं प्रभूला ज्यावेळेस सेव्ह केलं की त्याचे फॉलोअर्स चेक करा म्हणून. तर विशाल एक आईना रिॲलिटी चेक देण्यासाठी ही गोष्ट मे बी केली असेल त्यांनी. त्याच्यानंतर एक टास्क झाला जो गर्ल वर्सेस बॉय होता, जो ओळखण्याचा होता. त्याच्यानंतर आयुषचा एक परफॉर्मन्स झाला, सागरदादाचा झाला, आयुषचा मला आवडला, जो चांगला होता. त्याच्यानंतर एक मेन टास्क झाला जो प्यादा उंट हत्ती म्हणजे बुद्धिबळाच्या खेळाचा होता. फक्त 2 कंटेस्टंटला सांगितलं होतं की ओळखण्यासाठी, एक अनुश्री होती आणि दुसरा करण होता. तर सगळ्यात पहिलं अनुश्रीने स्वतःसाठी जे जे आहेत ना प्यादा, वजीर किंवा त्यातून एक निवडायचं होतं आणि तिच्या मते ती उंट आहे की वाकडीच चालते, तिनं काही केलं तरी वाकडीच होतं, त्याच्यामुळे ती उंट आहे असं तिचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर राजा तिच्या मते सागरदादा आहेत की सागरदादा दोन्ही टीममधून न्यूट्रली खेळत आहेत किंवा ते खूप जास्त असं स्मार्टली खेळत आहेत असं तिचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर प्यादा आयुषला म्हटलं कारण त्याचा कधी कट होऊ शकतो असं तिचं म्हणणं आहे. बाकी वजीर तर आहे विशाल, तो गेम पलटण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. वजीर तो आहे, तो खूप चालाकीने स्मार्टली गेम खेळतो. आणि घोडा तन्वीला म्हटलं
आणि रुचिताला हत्ती म्हटलं, जो की इकडे बघत नाही तिकडे बघत नाही, जाऊन डायरेक्ट भिडतो की त्याला कळत नाही. आणि रुचिता मला हत्ती वाटते, ती कोणाला भेट नाही, जे आहे ते तोंडावर बोलते, किती काही झालं ते तोंडावर बोलून टाकते. ज्यावेळेस रुचिताचं हत्ती निवडायचं होतं त्यावेळेस विशाल तिला सांगतो की रुचिताचं नाव घे म्हणून, पण ती रुचिताला चूज करणार होती मे बी. करण आला आणि करणने स्वतःला वजीर समजलं. तो त्याचं म्हणणे की त्याचा जो गेम आहे ना तो माइंडमध्ये चालू आहे, त्याला माहीत आहे की ॲक्च्युअलमध्ये त्याला काय करायचं आहे. पण पॉईंट हा आहे की फक्त गेम त्याच्या मनामध्ये चालू आहे आणि बाल्कनीमध्ये प्राजक्तासोबत तो डिस्कस करतो. ह्याच्या व्यतिरिक्त ऑडियन्सला त्याचा गेम दिसत नाही. तर आता बघूयात किती आणि कुठपर्यंत त्याचा गेम जातो, कारण ते कॉन्फिडन्स तर आहे त्याच्या फॅन्सवरती त्याला, पण कधी कधी हा कॉन्फिडन्स बुडवू शकतो त्याला. ज्या प्रकारे तो फक्त मनामध्येच गेम खेळतो, बाहेर तर दिसत नाही त्याचा गेम, पण त्याच्यामध्ये तो वजीर आहे. सेकंड हत्ती तो रोशनदादाला म्हणतो की हे भिडतात, खरं असो खोटं असो ते भिडतात, स्वतःच्या टीमच्या विरोधात पण जाऊन ते भिडतात. त्याच्यानंतर प्यादा ते ओंकारला म्हणतात, आणि ॲक्च्युअलमध्ये मला पण ओंकार प्यादाच वाटतो, कारण ह्याचं कधी कट होईल काही सांगता येत नाही. त्याला फक्त नंबर गेमसाठी ठेवलेला आहे, बाकी त्याचं कॉन्ट्रीब्युशन एवढं काही नाही. आणि राजा तो प्राजक्ताला ॲज युज्युअल ह्याच्यामध्ये काही सरप्राईज नव्हतं, तो फक्त प्राजक्तासोबत एक कनेक्शन झालेलं आहे त्याचं. पण प्राजक्ताला तो राजा म्हणतो, मला नाही वाटत प्राजक्ता राजा आहे, कारण ज्या प्रकारे तिचा गेमच नाही. मे बी असूही शकतो जे गोड बोलून गेम खेळते, बट त्याच्यामध्ये प्राजक्ता ही राजा आहे. आणि उंट म्हणजे सोनाली असं त्याचं म्हणणं आहे, आणि घोडा म्हणजे दीपाली. तर ह्या घोडा म्हणजे की 2 पावलं चालणार, नंतर लेफ्ट राईट करणार, म्हणजे एकदा इकडे एकदा तिकडे, असं जिकडे वजन तिकडे भजन अशा टाईपचा घोडा, की फक्त 2.5 पावलं चालतो. तर अशा प्रकारचा हा टास्क होता, जो खूप जास्त इम्पॉर्टंट होता, की समजतं की कोण काय समजतं. हा पहिला सीझन की ज्याच्यामध्ये ना कोण विनर बनणार आहे किंवा विनरच्या लायकीचं कोणच वाटत नाही, सगळे प्यादे वाटत आहेत. असं त्याच्यामध्ये अशी काही कॅपेबिलिटी दिसत नाही की ते विनर बनण्याच्या लायकीचे असे वाटत आहेत आत्ता सध्या तरी. आता 2 वीक झालेले आहेत, मे बी अजून फुल सीझन बाकी आहे, तर बघूयात आपण. पण आता सध्या तरी कोणी वजीर तर वाटतच नाही किंवा कोण राजा तर वाटतच नाही, सगळे प्यादे वाटत आहेत आणि घोडा वाटत आहेत, एकदा इकडे एकदा तिकडे बाकीचे वाटत आहेत. बाकी 4 लोकांची जी विचार बोलणं ना की आम्ही जे 4 आहोत ना, आमची पर्सनॅलिटी सगळ्याची वेगवेगळी दिसून येते. बाकी तर असेच आहेत, बघूयात आता. त्याच्यानंतर अजून एक टास्क झाला जो चुलीत घालायचा टास्क होता. जे लोक इरिटेट करतायत तुम्हाला त्यांना चुलीत घालायचं होतं, तर हा टास्क होता. इकडे राकेशला बोलवलं. राकेशचं माहीतच आहे कोणाला घालणार, तो राकेशने अनुश्रीला घातलं चुलीत, कारण ती खूप जास्त इरिटेट करते, हे चोरते, डेअरी मिल्क चोरते, हे चोरी करून इरिटेट करून जाते. अनुश्री ज्यावेळेस जर अनुश्रीला आत्ता सध्या बाहेर काढलं तर ऑडियन्सकडून तिला इतक्या शिव्या पडत आहेत ना, ज्या प्रकारे ती बिहेव करते बिग बॉसच्या घरामध्ये, इतक्या शिव्या पडत आहेत तिला. पण तिला माहीत आहे, तिने ह्याच्या अगोदर एक रियालिटी शो केलेला आहे, तिला माहीत आहे की बाहेर ऑडियन्सकडून शिव्या पडत आहेत, पण तिला माहीत आहे की शोसाठी काय गरजेचं आहे आणि तिला पैसे मिळत आहेत शोकडून. तिला माहीत आहे की तिला ॲक्च्युअलमध्ये काय करायचं आहे, त्यामुळे तिला काही फरक पडत नाही. ऑडियन्स आज शिव्या देणार, उद्या विसरून जाणार. जसं तुम्ही फराना भटला बघताय, आतमध्ये असताना तिला इतक्या शिव्या दिल्या आणि आता ऑडियन्स त्याच फरानाला इतकं मिरवते, किंवा तानियाला असू द्या. तर हे फक्त शोसाठी 3 महिने चालणार, त्याच्यानंतर ऑडियन्स विसरून जाणार. तर राकेशने अनुश्रीचं नाव घेतलं, तन्वीला बोलवलं, तन्वीने सोनालीचं नाव घेतलं, सोनाली तर गेली, आता काय फायदा नाही. तर त्याच्यानंतर विशालने राकेशचं नाव घेतलं. विशाल ना गेममध्ये ना खूप जास्त हे करतो की आपलं मॅन टू मॅन हे ते चालू असतं त्याचं. अरे मॅन टू मॅन आहे तर गेम पूर्ण घरामध्ये खेळायला पाहिजे ना, की समोर फ्रूटवरती येऊन खेळायला पाहिजे. पाठीमागे वेगळं बोलतो, टास्कमध्ये वेगळं बोलतो आणि नंतर वेगळं बोलतो. त्याच्यानंतर दीपाली येतात, ते दिव्याला घेतात. दिव्या आणि दीपालीचं क्रॉस झालेलं आहे राकेशमुळे, पण राकेशला काही फरक पडत नाही, कारण त्याला दोघांसोबत चांगलं राहायचं. जसं आज दीपालीसोबत तो कन्फ्रंट करत होता त्या गोष्टी. त्याच्यानंतर प्रभू सागरदादाला चुलीत घालतो. ज्या प्रकारे म्हणतो की हे खूप जास्त लगेच मनाला लावून घेतात, लगेच त्यांना राग येतो, थोडंसं मोठ्याने बोललं की लगेच रागाला जातात, असं त्याचं म्हणणं होतं. पॉईंट व्हॅलिड होता. पण त्याच्यानंतर रोशनदादा येतात आणि सोनालीला चुलीत घालतात. प्राजक्ता येते, अनुश्रीला घालतात. प्राजक्ता ग्रजेस पकडते आणि तिला ती बिलकुल आवडत नाही फर्स्ट डेपासून, आणि ती जर ती शेवटपर्यंत राहणार. राकेश आणि प्राजक्ता अनुश्रीचं नाव घेतात. रुचिता येते आणि रुचिता तन्वीचं नाव घेते आणि बोलते की सगळ्यात जास्त खोटारडी मुलगी आहे, फेक पर्सनॅलिटी आहे या घरामधली आणि खूप जास्तच फेकनेस वागते ती, असं तिचं म्हणणं असतं. बट आजच्या गेममध्ये जो गेम झाला त्याच्यामध्ये रुचिता आणि आयुष
दोघं खूप मस्त होते असं मला वाटलं. मस्त डान्स करत होते. परफॉर्म त्यांनी खूप मस्त केला. त्याच्यानंतर आपण पाहिलं की जो लास्ट इविक्शनचा टास्क होता तर डेंजर झोनमध्ये सोनाली आणि ओंकारला ठेवलं होतं आणि ते सोनाली घरामधून इविक्ट होते. मे बी तिचं कॉन्ट्रीब्युशन गेमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ती जास्त रकस क्रिएट करत नव्हती, किऑस करत नव्हती. तिला ॲक्च्युअलमध्ये गेम माहीत होतं, त्यामुळे तिनं जास्त ओव्हर केलं नव्हतं, कारण ऑलरेडी तिनं करून आलेलं आहे. ह्या कंटेस्टंटमध्ये इतकी बिग बॉसची जसं पहिल्या कंटेस्टंटमध्ये असतं की मला जिंकायचं आहे, मला हे करायचं ते करायचं, इतकी भूक दिसत नाही. फक्त एक्सेप्ट 2-4 कंटेस्टंट सोडून बाकी आहेत. आयुषचा गेम, आयुष जरी तोंडावरती खूप गोड गोड शुगर कोटेड गोष्टी करून बोलत असेल ना, तरी पण त्याच्यामध्ये ती बिग बॉसची भूक दिसते. किंवा तन्वी, रुचिता, विशाल यांच्यामध्ये समजतं की बाबा ह्यांना ॲक्च्युअलमध्ये बिग बॉस खेळायचं आहे. अनुश्री तर बाकीचे जे असे आहेत ते पिकनिकसाठी आलेले आहेत. तर आपण बघूयात की काय होतं उद्या. तर आज सोनाली फायनली घरामधून इविक्ट झालेलं आहे. सेकंड इविक्शन झालेलं आहे ह्या सीझनचं.